संतांनी आपल्याला कसं जगावं आणि आपल्या प्रत्येक अनुभवातून दुसऱ्यांना कसं जगण्यासाठी प्रेरित करावं असा प्रत्येक संतांचा आज इतिहास तुमच्या आमच्या समोर आहे। आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वरी लिहिली आणि संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरी, चोखा मेळा, संत एकनाथ, समर्थ रामदास स्वामी अशा विविध संतांनी आपल्या लेखणीतून, आपल्या अभंगवाणीतून ते रचलेले जे अभंग जे आहेत त्या अभंगातून आज हा संपूर्ण संत परिवार जो आहे, वारकरी जो समाज जो आहे, आज सातत्यानं आपलं भरीव योगदान या कलेच्या बळावर आज देताना आपण बघत आहोत। काय गरज होती की तामिळनाडूच्या त्या किंवा काश्मीर पर्यंत किंवा अख्खा जो महाराष्ट्र जो आहे, कर्नाटक जो आहे, अशा विविध ठिकाणी होऊन वारकरी संत संप्रदाय समाज आज त्याच विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूर पायीवारी करतो। कित्येक दिवस लागतात आणि म्हणूनच सातत्यानं मी म्हणत आलेलो आहोत आणि खरोखरच विठ्ठल एखाद्या वेळा त्या पंढरपूरच्या मंदिरात त्या गाभाऱ्यात असणार, परंतु विठ्ठलाचं रूप घेऊन आज प्रत्येक रस्त्यावर जे वारकरी समाज जो आहे, तो वारकरी समाज आपल्या प्रेम भावनाने तोच विठ्ठल त्यांच्याच रूपाने आज तुम्हा आम्हा सर्वांना आज दर्शन देण्यासाठी येत असतो। मी वास्तविकता माझ्या भाषणात म्हणतो आहोत की एखाद्या मंदिराच्या गाभाऱ्यात देव आहेत, पण आपत्कालीच्या परिस्थितीत कधीही देव त्या मंदिराच्या गाभाऱ्यातून चालत येऊन आपल्याला कधीच हात देत असतो। तुम्हाला आलेल्या संकटावर किंवा तुम्हाला अनेक प्रसंग एवढ्या आयुष्यामध्ये येताना आपण बघतो आहोत, परंतु देव कोणाच्या तरी रूपानं तुम्हाला सातत्यानं मदत करायला, सातत्यानं हात द्यायला असतो आहोत। आणि म्हणून रस्त्यावर कितीतरी अपघात होतात आणि म्हणून अशाच तऱ्हेने देव त्या मंदिराच्या गाभाऱ्यात त्यांची मूर्ती जर असली तर त्यांचा जो प्रवास जो आहे तो ह्यात आजच्या ह्या सान्निध्यात निर्माण झालेला आहे। आणि म्हणूनच माशेल सारख्या नगरीत आज मला वाटतं पहिल्यांदाच हा दिंडी महोत्सव इथं संपन्न होत आहे। म्हणूनच मी अभिनंदन करतोय या देवकी कृष्ण संत पायी वारकरी समाजाचं, ज्याने एक ऐतिहासिक एक पाऊल या इथं आज ह्या दिंडी महोत्सवाचं आयोजन करून घातलेलं आहे। कारण संस्कार हे खूप महत्वाचे आहे, आचार विचार हे खूप महत्वाचे आहे आणि त्या आचार विचारातूनच माणूस घडत जातो। आणि म्हणूनच प्रत्येक माणूस जो आहे आपल्या क्षेत्रात पारंगत असतो। प्रत्येक माणूस जो आहे तो कष्टकरी समाजामधून आपला सातत्यानं घाम घालत आपल्याला काय पाहिजे आहे ते सातत्यानं मिळवत असतो। आणि म्हणूनच देवभक्ती करून आणि कष्टकरी काम, शेतात वगैरे काम करून संपूर्ण उभ्या आयुष्यामध्ये आपल्याला आनंद थोडा व्यक्त करण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी प्रत्येक जण अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण भजन कीर्तनात आपण रमत असतो, रंगत असतो। आणि त्याचप्रमाणे जीवनाला कसं सामोरं जायचं आहे, प्रत्येक संकटावर कसे मात करायचं आहे, मी कसं आहे, मला कसं वागायचं आहे, हा सुद्धा प्रत्येक अभंगवाणीतून सुद्धा आज काही गोष्टी आपल्याला आज मिळत आहे। फक्त पाहिजे आहे ते ज्ञान। आता ज्ञान कधी मिळणार? ज्ञान अशा तऱ्हेच्या जे संत आज होऊन गेलेलं आहे त्यांचं चरित्र आज ऐकणं, वाचणं किंवा कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना समजून घेणं हे आजच्या पिढीला अत्यंत महत्वाचे आहे। कारण आमची संस्कृती त्यात मध्ये आज दडलेली आहे, लपलेली आहे। कारण आज आम्ही वेस्टर्नायझेशन मध्ये आपण धावत आहोत किंवा त्या दुनियेमध्ये आपण रमत आहोत, पण खरं संस्काराचं बीज जे आहे ते आपण विसरताना आपण बघतो आहोत। तरी देखील आज संतकरी समाजचे मंडळ आज विविध गोव्याच्या कानाकोपऱ्यातून आज इथं आलेले आहेत। त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतोय, कारण ही पवित्र अशी ही संस्कृती आज तुम्ही टिकून ठेवण्यासाठी सातत्याने रात्रंदिवस आज अभंगवाणीतून आणि त्याच एकत्र संतांचा हा चोख मेळा जो आहे तो आपण पुढे घेत आलेलो आहोत।
मला माहित आहे वेळ खूप कमी आहे, तुम्हा सर्वांना इथं दिंडी महोत्सवाचं आज इथं काम करायचं आहे, तुम्हाला त्याच उत्साहाच्या भरात तुम्हा सर्वांना आज इथं बघायचं आहे। आणि म्हणूनच माझ्या या माशेलच्या प्रिय मतदारसंघातल्या या माशेलच्या नगरीत आज प्रथमच हा दिंडी महोत्सव आज इथं संपन्न होताना आपण बघत आहोत। मी एवढंच म्हणेन आणि आजच्या या संतांना, आजच्या या आयोजकांना पुढच्या वर्षीचा जो दिंडी महोत्सव जो असेल तो याच्यापेक्षाही मोठ्या दिमागात आपण करू, कारण अशा तऱ्हेची संस्कृतीचं संवर्धन करणं आज आमच्या प्रत्येक एका त्या शेतकऱ्याचं, त्या प्रत्येक माणसाचं आज कर्तव्य आहे। आणि त्याचं कर्तव्याचं भान ठेवून त्याच कर्तव्याचं आज एक मशाल त्यांनी आपल्या हृदयात आज पेटवलेली आहे। कार्यक्रम पुढे नेताना मी एवढेच म्हणेन की सडळ हस्ते ज्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये आज सहभाग घेतलेला आहे, सहकार्य केलेलं आहे, कारण हा कार्यक्रम स्वतःच्या संस्थेनं आपल्या देणगीदार जे आहेत त्या देणगीदाराच्या माध्यमातून आज इथं आयोजित केलेला आहे। आणि म्हणूनच अशा तऱ्हेचे जेव्हा लोक विचार, असे तऱ्हेचे जेव्हा लोक विचारवंत लोक आणि ह्या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, आणि म्हणूनच या निसर्गानं भरभरून दिलेलं आपल्याला आहे, त्या निसर्गासाठी आपण काहीतरी देणं लागतो। आणि ह्याच अनुषंगानं आज संतांच्या ज्या काही उभी आहेत ते अभंगवाणीच्या किंवा त्या संत वारकरीच्या गीतातून आपल्याला समज पडणारच आहोत। मी जास्त नाही काही बोलता, मी एवढंच म्हणेन आज इथं प्रत्येक जो संत वारकरी समाज जो आज उपस्थित आहे, खास करून लहान मुलांनी आज आपल्या अभिनयातून आणि आपल्या त्या संस्कारातून आपण माणूस कसा घडणं हे तेवढंच महत्वाचं आहे, आणि त्याच दृष्टिकोनातून आज आपण प्रयत्न केलेला आहे। मला छान माझ्या एका चिमुकलीचा मी खूप अभिनंदन करतोय। मी येता या सभागृहामध्ये बसता असताना एक लहानशी चिमुकली माझ्या जवळ आली, मला शेखण केला, म्हणजे एवढ्या लहान मुलीमध्ये ती ताकद कशी आहे, मी तिला ओळखत सुद्धा नाही आहे, पण तिने मला ओळखलं। पण ह्याच संत समाज वारीकरीच्या माध्यमातून आज ओळख सुद्धा कशी निर्माण करता येतं, मला वाटतं त्या मुलीला चांगलं भवितव्य